गजानन महाराज दास चरणी लीन होतोय. विघ्ने बहु येती आज या ठिकाणी आम्ही नाटकाला प्रारंभ करीत आहोत, तरी मनात भरभरत्या शंका येत आहेत.
आणखीन कोणती इच्छा आहे सांग. अन्नही बाळे अन्नही बाळे अन्नही बाळे गजानन महाराज, आमच्या नाटकात काम करणारी पात्रे अज्ञान आहेत, ती सुज्ञान व्हावीत अशी इच्छा आहे. या नाटकातील सर्व पात्रे सुज्ञान होतील. ती देवगुरु बृहस्पतीप्रमाणे भाषणे करतील, गणगंधर्वाप्रमाणे गायन करतील आणि अक्षरमाप्रमाणे नृत्यही करतील असा माझा पूर्ण आशीर्वाद आहे. सुखकर्ता सुखहर्ता वार्ता विघ्नाची मुरली मुरली प्रेम कृपा जयाची सुखकर्ता सुखहर्ता वार्ता विघ्नाची मुरली मुरली प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुखाची हे सर्वे मानता पडती सर्वांगी सुखाची हे सर्वे मानता पडती देव जय देव जय मंगलमूर्ती देव जय देव शिवसुता भजारे शिवसुता नाट्य प्रयोगासाठी जे संगीत साथ करत आहे त्या संगीत साथीसाठी श्री सितेश देऊ परब व श्री बाळू दाभोलकर यांकडून प्रत्येकाकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. प्रत्येकाकडून धन्यवाद. मथुरा के कान्हा कान्हा मथुरा के कान्हा मनमोही नंदन
देव काही वेगळा नाही. बच्चा कसा बघील झाला, या देवाचा घाट कसा होईल हेच कळत नाही. याचा मार्ग तरी कोण दाखवेल? आणि तुझ्या मुलाला त्याची बरी आपल्या जवळ येते. अनाथांच्या नाथा वैकुंठीच्या नारायणा या ब्रह्मदनाचा तुला साष्टांग नमस्कार. सज्जनांचा उद्धार आणि दुर्जनांचा नाश करावा हे तुझे प्रिय आणि तुला सहर्य करण्यासाठी मी तुला दिलेले वचन ते पूर्ण करण्यासाठी या त्रिभुवनात माझी सारखी पायपीट चालू असते. बोलता बोलता माझे आगमन या वातावरणात आपण आल्याची जाणीव घ्यावी हेच योग्य. या विजयावर आपले असमान हो. हे दानवेश्वर, आल्याला तुम्ही दोघांनी मला स्वागत केले. मी तुमच्या मुलाकडे पाहतोय. तुम्ही एवढी निराश का? वेळोवेळी आम्ही देवतांवर स्वारी करायला गेलो. प्रत्येक वेळी आम्हाला अपयश प्राप्त होतो. याच्यामुळे हे कारण नाही काय? याला खरं नाही. तुमच्याजवळ शक्ती आहे पण शक्तीला भक्तीची जोड होईल ती तुमच्या जवळ नाही म्हणून तुम्हाला अपयश प्राप्त होतं. पण कोणाची भक्ती? त्यासाठी तुम्हाला देवाची भक्ती करावी लागेल. नाही नाही ते शक्य नाही. या देवाची भक्ती आम्ही मुळीच करणार नाही. हे दानवेश्वर, आपल्याला शक्ती प्राप्त करून घेण्यासाठी निदान एका तरी देवाची भक्ती करावी लागेल. एका देवाची भक्ती? पण कोणत्या देवाची भक्ती? मग ऐका, ज्याला भोळादेव म्हणतात अशा शंभू महादेवाच्या भक्ती करा. त्यांच्याकडून अमरत्वाचे वरदान प्राप्त करून घ्या. मग तुम्हाला कोणीही मारू शकणार नाही. आपण नवतरी येऊन आपलं मार्गदर्शन केलं. यावेळी आम्ही पदार्थ त्याग करून कैलासवर उतरतोय. तुमचा आशीर्वाद असू द्या. हे दानवेश्वर, करता करविता तेच आहे. हे दानव कैलास पर्वतावर गेले खरे. पुढे काय असेल ते आपणच पाहूया. मनोभावे भजन तुझा मनोभावे भजन
श्री राहुल यांच्याकडून हार्मोनियम वादक साहित परब यांना 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. त्याचप्रमाणे श्री राहुल यांच्याकडून पखवाज वादक मनीष परब यांनाही 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. त्याचप्रमाणे संगीत साथीसाठी शंकर यशवंत सावंत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच संपूर्ण नाट्यप्रयोगासाठी गौरव गावडे टाकियेवाडी यांच्याकडून 500 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी या कार्यक्रमाला आपल्या शिक्षक समितीचे सचिव श्री प्रसाद जाधव उपस्थित आहेत. आम्ही त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. त्याचप्रमाणे रेश्मा वरस्कर मॅडम, सेजल गवंडे आणि राशी पोळची मॅडम उपस्थित आहेत. आम्ही त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. कैलासाच्या उंच शिखरापासून जर काय पायथ्यापर्यंत पायला गेले तर सारे भक्तजन ओम नमः शिवाय आणि ओम नमः शिवाय या
नामात गंग जागे आहे. हे माझ्या भक्तांनो, या शंभू महादेवाचा तुम्हाला मंगलमय आशीर्वाद. ज्यावेळी देव आणि दानवांमध्ये जागेचे सागर बनतात तेव्हा हाल बाहेर पडली. ते विष या शंभू महादेवाने प्रकाशन केले. तेव्हापासून माझ्या कंठाचा दाहो गंगा म्हणून अंगावर वासकीला, मस्तकावर चंद्रमा तसेच गंगा धारण केली. तरी दाह शांत होईना. तेव्हा नारदाच्या मुखातून राम राम हे शब्द बाहेर पडले. तर दिनापासून मी राम नामात तल्लीन होऊन जातो. आता राम नाम म्हणणं हवे हेच योग्य. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय पारितोषिक दिलाय. पण शंकर सावंत यांनी माझ्या कलाकारांसाठी 50 रुपयाचे पारितोषिक दिलाय. कैलास पर्वतात सारे जण रामनामात तल्लीन झाले. अरे वा, भोलेनाथ रामनामात मग्न झाले. त्या कैलासीच्या दाता ओमा महेश्वरा, त्या पाताळभूमी राहणाऱ्या चंद्रामुंडा सुराचा तुला साष्टांग नमस्कार. आपलाही नमस्कार करा. हे योग्य. हे भोळा शंकरा, दादा देवाची एवढी भक्ती केली पण देवाने नेत्र उघडले नाही. देवा जर तू एवढा भक्ती असशील तरी मी आता निघाले. जोपर्यंत तुला प्रसन्न केल्याशिवाय या कैलास पर्वतावरून मी जाणार नाही. आत्मघात करू नका. हा शंभू महादेव तुमच्या भक्तीवर प्रसन्न झाला आहे. मागा, तुम्हाला काय हवं ते मागा. तुम्हाला जर ते द्यायचं नसेल तर कोणत्याही शस्त्राने वस्त्राने आमचा मृत्यू होऊ नये असे अमरावतीचे वरदान द्या. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. चंडामंडासाठी तुम्ही अमर आणि अजिंक्य व्हा. पण प्रत्येक प्राणी मात्राला मृत्यू आहे. पण तुमचा मृत्यू मी आग्र्यावर या पद्धतीने रेखाटला आहे. आता कोणत्या पद्धतीने मृत्यू रेखाटला आहे? मग ऐका, त्यावेळी तुमच्या हातून गतिमतीचा शोध, शिव पिंडाची विटंबना तसेच शिव भक्तांचा शोध होईल. त्यावेळी माझ्या हातून मृत्यू आहे. अशा कोणत्या प्रकारच्या अध्यात्म कृत्य घडत नाही. तुमचा आशीर्वाद सदाधिक पाठीशी राहू द्या. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी. कल्याण, कल्याण, कल्याण. दादा देवाने आपल्याला आशीर्वाद दिला. तो मिळवण्यासाठी आपण सर्वांवर स्वारी करूया. चल मग निघूया. आम्ही सर्वांवर स्वारी करण्यासाठी चाललोय. पण त्यामध्ये मृत्यूला लोकात असणारे ब्राह्मण यांचे होमवन बंद करा. यापेक्षा तुम्हाला यश होणार नाही. त्यांना हो म्हणून बंद करायला सांगेल. ऐकले तर ठीक, त्यांना दंडकाचे ठार मारू. निघालो. हे भगवंता, या जाणेवांना मृत्यू लोकात पाठवलंय खरे. यामागे एक कारण आहे. यांच्या हातून पाप पडल्याशिवाय यांना मृत्यू येणार नाही. पुढे काय होते ते आपणही पाहू.
संगीत साथीसाठी श्री प्रकाश मटकर यांच्याकडून हार्मोनियम वादक साहिल परब याला 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. त्याचप्रमाणे पखवाज वादक मनीष परब याला 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे झांज वादक प्रसाद कावडे यांनाही 500 रुपयाचं पारितोषिक श्री प्रकाश मटकर यांच्याकडून आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. या मृत्यूलोकात आला त्या ब्राह्मणाचे अवमान बंद करण्यासाठी जे जे ब्राह्मण ऐकले नाहीत त्यांना ठार मारले. तो बघा ब्राह्मण अवमान करतोय. आता जातोय त्याला ठार मारतो. निघालो. आकाशात प्रतिदंतोय यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति केशवं प्रतिगच्छति. आभाळातून पडणारं पावसाचं पाणी जमिनीवर कोठेही पडला तरी ते शेवटी सागराला जाऊन येतं. तद्वरून कोणत्याही देवाला केलेला नमस्कार या केशवाच्या चरणी स्तू होत असतो. या देवेंद्राने आई बाबाचा नाव लौकिक व्हावं म्हणून काशीच्या पुण्यस्थळी जाऊन शतयज्ञाची निर्मिती केली. तेव्हापासून हे अमरावतीचे राज्य या देवेंद्राच्या स्वाधीन करण्यात आले. या अमरावतीच्या राज्यावर अमरेश असे नाव प्राप्त झाले. 16वा याग म्हणजे सोमया तो या देवेंद्राच्या हातून पार पडला. अरे हा चारी बाजूला एकाएकी गलबलाट कसला पाहूया तर. सावधान देवेंद्र महाराज सावधान. दारावर कोणाचा तरी आवाज येतो पाहूया तर. देवेंद्र महाराज या पाताळपुराचा राजा आपल्याला साष्टांग नमस्कार करतोय. हे मंगलमय शांतराचे आशीर्वाद. मग सांगा चंडासूर तुम्ही पाताळगंगाचा त्याग करून या स्वर्गीय साम्राज्यात का आणि कशासाठी आलात? एका इच्छेसाठी आलो. अशी कोणती इच्छा? हे स्वर्ग साम्राज्य काही दिवस आमच्या स्वाधीन करा. हे स्वर्गीय साम्राज्य काही माझे नव्हे, ते आहे ते 3 त्रय देवतांचे. 6 महिन्याने दरबार भरला जातो. तेथे या व तुम्ही ते मागून घ्या. 6 महिन्यापर्यंत थांबायला मला वेळ नाही. मला ते आत्ताच हो. आत्ताच साम्राज्य मिळणे शक्य नाही. साम्राज्य मिळत नसेल तर मी स्वसामर्थ्याने प्रयत्न करेन. अरे हे विचार तुझी हिंमत तर या दानवाशी 2 हात करायला मी तयार आहे. मग ना कोणाची घना घना माला Hey,
हे डमरूधरा नागभूषणा पार्वती परमेश्वरा राजा नीलकंठाच्या तुझ्या समोर सादर प्रणाम. तुझ्या कृपा आशीर्वादामुळे सारी सुखे माझ्या चरणाशी लोटांगण घालत आहे. सारी प्रजा कशी गुण्या गोविंदान नांदते. जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. हे शिवशंकरा तुझी कृपा सदैव माझ्यावर राहू दे. आपणाची जाणीव नीलकंठाला दे. स्वागत आहे आपले. राजे मी राष्ट्रविषयीवर आलोय. इकडे तिकडे अदबदल नसला. सारी प्रजा आपल्याला डहा फोडतायत. आपला धावा करत आहे. अशी कोणपासवी शक्ती निर्माण केली जी माझ्या प्रजांना छानते. माझ्या मनात वास्तव्य करणार चंडा म्हणतात यांनी ब्राह्मणांचा संरक्षण कर. असं असेल तर माझ्या प्रजेच्या रक्षणासाठी मी स्वतः जाईन. याची जबाबदारी मी माझा मुलगा वल्लभ याच्या स्वाधीन करेन. तो आता येण्याची वेळ झाली आहे. थोड्या वेळाची वाट पाहूया हेच योग्य. प्रथमतः जावा आणि बाबांना नमस्कार करावा. पितृदेवता तुमचा मानवता पुढचा कधी होत आहे. आहे मार्गदर्शन करण्याचा आशीर्वाद. बाबा तुम्ही मला आशीर्वाद दिला पण मी तुमचं बारकाईने निरीक्षण करतोय. तुम्ही एवढं दिलाच का? जर तुमचा कोणी अपमान केला असेल तर फक्त त्याचं नाव सांगा. नाही बा, माझा कुणी अपमान केला नाही. पण आज आपल्या राज्याला संकट आलंय. चंडासूर गुंडासूर दानवांनी जनतेला त्रस्त केलंय. तेव्हा जनतेचे रक्षण करण्यासाठी मी जातो. नाही बाबा तुमचा मित्र जिवंत असताना तुम्हाला या मोहिमेवर जाण्याची गरज नाही. तेव्हा मीच जातो. फक्त तुमचा आशीर्वाद मला हे द्या. तुम्हाला शासनाचा आशीर्वाद. नारद मुनी वल्लभ दानवाचा घात करण्यासाठी गेलाय. मी देव मंदिरात देवाची भक्ती करण्यासाठी जातो. परमेश्वरा सज्जनांचं रक्षण करण्यासाठी मी याला पाठवलंय खरे. या माझ्या कार्यात मला यश मिळू दे. हे भोलेनाथा शिवभक्तांचा सांभाळ कर. नारायण माझी ठवरी माझी काय सांगतलंय माझ्या कर्माची कहाणी. मी या लहानाचं मोठं झालं. आवशी बापाशीन माझा लगीन केला आणि देवाने एक मका चेडू दिला. वना मेल्याची दृष्ट माझ्या संसाराक लागली. काय माहित माझ्या बायलेक ताप इलो. हळूहळू वाढतच गेलो. बरेच वयच केले, देवधर्म केले, पण ताप काय उतरना. माझं हातीत घेतल्यान आणि माका सांगले माझ्या जडवाक लहानाचा मोठा कर, त्याचं लगीन कर. आणि इतक्या बोलान माका सोडून गेला. आमच्याकडे पूर्वजांची गाय आहे. गायीचा दूध काढून आम्ही आमच्या पोटाचा बघायचो. पण गाय एक दुधाचं थेंब
दूध काढलं काय समजणार ना. पण या चेडूआतून रवला तरी कोण गो वाचू खय ग असं येता असं वाटतंय. थोडं वेळची वाट सुंदरी बेताल काढू नको. बाबा, ही आपली लाडकी कन्या वसुंधरा आपल्याला साष्टांग नमस्कार करते. बाबा, तुम्हीच माझे देव आहात. देव तुल्य बाबा तुल्य माझ्या चढवाचा देव कल्याण करू. काय गो गोरा अजून होते कोण? अहो बाबा, मैत्रिणी समवेत खेळता खेळता कधी उशीर झाला कळलेच नाही. पण बाबा, तुम्ही गाईचे दूध काढलात का? द्या माझ्याजवळ, मी जाऊन बाजारात विकून येते. बाबा, तुम्ही माझ्यावर रागवलात का? अगो चढवा काय एक दिवस होते प्रश्न नाही कोण राहणार दूध काढतात काय समजून बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. आज गाईला रानात घेऊन मी जाते आणि पाहते की कोण गाईचे दूध काढते. तुम्ही फक्त मला रानात जाण्याची आज्ञा द्या. अगो चढवा तू एकट्या राहणार असले राहणार बागाची सारखे प्राणी असतो त्यांच्यापेक्षा आताच्या माणसांचं जास्त बळ तेव्हा मीच राहणार गाय घेऊन जाते. बाबा, जर तुम्ही मला रानात पाठवत नसाल तर तुम्हाला आईची शपथ आहे आणि मी जेवणारही नाही, पाण्याचा एक थेंबही घेणार नाही आणि तुमच्याशी बोलणारही नाही. अगो चढवा असं हट्ट नको गो करू. माका तरी तुझ्याशी बाळाचं कोण मग देता ना आज्ञा? आता हो उद्याशिवाय पर्याय तरी का खूप बाई सांगून जा. खालच्या मनेत जा आणि खालच्या मनेत ये. हा जायचं बाबा, आता मी काही लहान नाही राहिले. मी सांभाळून येईन आणि सांभाळून जाईन. तुम्ही मला गाईला सोडून द्या बरं. चल मी तुका काय वाटतं श्री संत दादाजी भक्त मंडळ याचकडून संपूर्ण नाटकासाठी 1500 देणगी आलेली आहे. तसेच आकाश सुनील राणे यांच्याकडून संपूर्ण नाटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. मंथन माळखोलकर यांच्याकडून संपूर्ण नाटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. धन्यवाद. गंधार कोकळे यासाठी विकास सुनील गावडे यांच्याकडनं 50 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. धन्यवाद.
अंकुर गावडे याच्याकडून संपूर्ण नाटकासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आले आहे. मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर पूर्ण नाटकासाठी अमोल लक्ष्मण गावले यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक आले आहे. लोकेश म्युझिकर यास ओंकार दशावतार नाट्य मंडळ सर्वेश तोरसकर यांच्याकडनं 50 रुपयाचे पारितोषिक आले आहे. त्याचप्रमाणे स्वयं सुदेश राणे याकडून जिज्ञासा राणे ही 200 रुपयाचे पारितोषिक आले आहे. तसेच शंकर सावंत व आकाश राणे यांच्याकडून जिज्ञासा ही 100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. तसेच शंकर सावंत यांच्याकडनं करण यास 50 रुपयाचे पारितोषिक आले आहे. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. तसेच किरण तामणकर यांच्याकडून संपूर्ण नाटकासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आले आहे. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. गायीच्या निमित्ताने या मारणावर आले. हे निसर्ग सौंदर्य पाहून मन कसे प्रसन्न झाले. ही रंगीबेरंगी फुले, सुवासिक फुले, हा आनंदाचा डोलारा संपूच नाही असे वाटते. हे झऱ्याचे झुजू वाहने, पक्ष्यांचा चिवचिवाट, हा आनंदाचा डोलारा संपूच नाही असे वाटते. अरे वा, त्या आंबऱ्या वृक्षावर कोकिळा किती मंजूळ गाणी गात आहे. ते स्वर ऐकून आपणही त्यात स्वर मिसावे असे वाटते. मंद मंद मनाचे समाधान झालं खरं, पण इथे जास्त वेळ न थांबता गायीचा शोध घेऊन घरी जाणे हेच योग्य. मी शेतकऱ्याची कन्या वसुंधरा इथे गायीची राखण करण्यासाठी आले आणि माझे बाबा माझी घरी वाट पाहत असतील तेव्हा माझा मार्ग सोडा. मार्ग सोडेल पण माझी एक इच्छा आहे. अशी कोणती इच्छा आहे? माझ्याकडे धन दौलत सारं आहे, पण या राज्याला राणी नाहीये. तू माझ्याशी विवाह करून या राज्याची राणी व्हावी हीच माझी इच्छा. तुमची इच्छा मला मान्य नाही तेव्हा माझा मार्ग सोडा. बऱ्या बोलाची ऐकत नसशील तर मला जबाबदारी न्यावं लागेल. माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी तुमच्याशी येणार नाही आणि माझा देव माझी नक्कीच मदत करेल. पाहूया आपला देव काय मदत करतो ते. चल, ये,
नाटकासाठी तनया घाटकर यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे श्री तनिष घाटकर यांच्याकडूनही संपूर्ण नाटकासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आलं आहे. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्याकडून परिधी परबला 100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. परिधी वसुंधरे, मी तुझी या संकटातून मुक्त झाले. तेव्हा वेळ लागला तुझ्या घरी निघून जाते. पण काय झाले? हो, तुम्ही माझी या संकटातून मुक्तता केली, म्हणून हे मी माझे जीवन पुष्प तुम्हाला अर्पण करते. खूप वसुंधरे, मी तुझा स्वीकार करतो. चला तर मग माझ्या बाबांजवळ हा घडलेला वृत्तांत त्यांना कथन करूया. असे तुझे विचार करू जरा. चेडू अजून रवला तरी खळ गो बसू खय गो असण येत थोडं वेळची वाट बाबा नमस्कार करते. अगो चेडवा अजून इतको वेळ कसं झालो अजून होते पण अहो बाबा, जेव्हा मी गायीची राखण करत होते तेव्हा एका माझ्या नातवाने मार्ग रोखला. काय तू काय अडायलाय कोण तो त्याचं फक्त माझं नाव सांग मी सोमतो त्याचं नाव करून टाक बाबा, आता त्याची काही काळजी करू नका. जेव्हा मी धावा वाचवा म्हणून ओरडले तेव्हा एका सद्गुरुस्थाने माझी सुटका केली. काय कोण तो ते भल्या माणसांना खूप तरी आणतो बाबा आणलंय, वारावर उभे आहेत. जा आधी त्याला घेऊन ये. चला, तुम्हाला बोलवत आहे. शेतकरी बाबा तुम्हाला नमस्कार करतो. कल्याण जाऊन ये तुझा चेडवा बरं मग कोणी
तेव्हा मी माझे जीवन पुष्प यांना अर्पण केले. ह्या एक बरा आला बाप्पाची विचारूच्या आधी सगळं ठरेल. मी हिच्याशी लग्न करेन, पण तुम्हाला माझ्या बाबांकडे यावं लागेल. चल चल तुझ्या बाबाकडे सोडून जाऊया. हिच्यासाठी प्राची तुषार आई हिच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आणि श्री अरुण नाईक यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. विचार करतोय दानवांचा घास करण्यासाठी माझा पुत्र गेला, अजून कसा आला नाही सारखी काळजी वाटते. बाबा, तुम्हाला नमस्कार करतोय. आहे मंगल अशा तऱ्हेचा आशीर्वाद. जंगलात दानवांचा नाश करण्यासाठी गेले, पण त्यात यश मिळालं नाही. पण एका शेतकऱ्याची कशी त्याची सुटका केली. तिने आपलं जीवन पुष्प मला अर्पण केलं. तुम्ही म्हणत असाल तर मी त्यांना घेऊन येतो. जा बा, त्यांना घेऊन ये. ही वसुंधरा आपल्याला नमस्कार करते. आहे मंगल अशा तऱ्हेचा आशीर्वाद. महाराजांनो मी तुमच्या पाया पडते. महाराजांनी हा माझा चेडू वसून एका तुमची सून करा आणि माका बापाशीच्या कर्तव्यातून मोकळं करा. दोघांची जर इच्छा असेल तर तुमच्या वसुंधरेचा हात माझा मुलगा वल्लभ याच्या हाती देतो. शुभमंगल. आता तुम्ही दोघांनी जाऊन शिवमंदिरात नमस्कार करून या. ठीक आहे बाबा, चल वसुंधरे. महाराजांनो माझं बरंचसं भार तुम्ही कमी केला. तुमच्याप्रमाणे मी माझ्या कटातून मुक्त झालो. महाराजांनो चालला नाही मी तुमका कित्येक दिवस सांगून करते पण तरावणच गेला. काय ते माझी गाय दूध दिलं नाही. दूध कोण काढता उन्हाने पाठी रवले पण गाय गणकीच्या बेटात शिरली आणि आतल्या गुन्ह्यात बसा बसा दुधाचं पानं सोडल्या. माका इलेला गुन्हा मी या काठी गाय बसली. गाय पळाली आणि काठी गुन्ह्यावर बसली. गुन्ह्यात बसा बसा रगात येऊन लागला. असं असेल तर मला ताबडतोब ती जागा दाखवा. चला माझी तुम्ही तुमचा जागा दाखवा. महाराजांनी हाच दाखवकीचा वेळ. तुम्ही ज्या दगडावर वार केला तो दगड कुठे? ह्यो बघा बरोबर कणकीच्या मध्ये असा. राजा दगडावर प्रत्यक्ष शिवलिंग आहे म्हणून आपण या ठिकाणी शिवालय बांधला. तसं असेल तर आत्ताची वार्ता सांगण्यासाठी मी दरबारापर्यंत जातो. चला महाराजांनो आपण जाऊया. हे भगवंता, सारे काही ठरवल्याप्रमाणे घडते. हे बोलेल आता शिवभक्तांचा सांभाळ कर. नारायण. मृत्यू नका केलेला अजून कसा आला नाही. थोड्या वाट
भक्ती हवी असेल तर आता शिव मंदिरात भक्ती करण्यासाठी येणार आहे तेथे पूजा. चला मग मार्ग दाखवा. निघालो. श्री विकास सुनील गावडे यांच्याकडून संपूर्ण नाटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे श्री तेज देव परब यांच्याकडून संपूर्ण नाटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि प्राची तुषार आईर यांच्याकडून जिज्ञासा राणे यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या पारितोषिक देणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. बाबांनी सांगितल्याप्रमाणे हे श्वेतपुष्पे घेऊन शिवा पार्वतीच्या मंदिरात भक्ती करण्यासाठी आले. हे देवा, मला धनदौलत ऐश्वर्य काही नको, मला फक्त माझे सौभाग्य दे. शंभो शंकरा करुणाकर जगदागवा. सावधान वसुंधरा, सावधान. खबरदार मुंडासुरा, तू या शिवा पार्वतीच्या मंदिरात हलकल्लोळ माजवलास तर ते शिवा पार्वती तुला ठार मारल्याशिवाय राहणार नाही. पाहूया तुझा देव काय करतो ते. चल माझ्या समोर. माझा देव माझी नक्कीच मदत करेल. पाहूया. चल या माझ्या समोर. माझ्या सुराच्या पल्लाला तू हात घातलास, तुझ्या देवाच्या राणीला एवढे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. पाहूया तुझ्या पराक्रम. साले हे शरीर कोणाची धरती.
शंकर गावडे मी दिलेले वचन तू पूर्ण करणार. हा बाबा, माझ्या देहात रक्ताचा थेंब असेपर्यंत तुम्ही दिलेले वचन मी पूर्ण करेन. बाळ, जे मी शिवमंदिर उभारण्यासाठी सुरुवात केली आहे ते शिवमंदिर तू बांधून पूर्ण कर. हा बाबा, माझ्या देहात रक्ताचा थेंब असेपर्यंत ते शिवमंदिर मी उभारणार. असे मी तुम्हाला वचन देतो. बाळ, वसुंधरा सारं संपलं गं. काही करावं काही सुचत नाही. स्वामी, त्या दोन ब्राह्मणांशी युद्ध करून काही उपयोग होणार नाही आणि हे बाबांनी दिलेले वचन अपूर्ण राहणार. यासाठी आपण आत्महत्या करू. चला स्वामी. थांब 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 करीत असा आत्मघात नारद मुनी, आम्ही जगून तरी काय उपयोग? ते दानव आम्हाला ठार मारल्याशिवाय राहणार नाही. याला उपाय आहे. समोर दिसणार शिवपिंडी, या शिवपिंडीला मिठी मारू ओम नमः शिवा या नामात तल्लीन व्हा. शंभू महादेव आपले रक्षण करे. चला स्वामी, नारदाच्या आज्ञेचे आपण पालन करूया. ओम नमः शिवाय
हे भोलेनाथा, आम्हाला क्षमा कर. आम्ही विनम्रतेने तुला प्रसन्न करून घेतलं. आमची शेवटची इच्छा पूर्ण कर. अशी कोणती इच्छा? तुझ्या नावाबरोबर आमचंही नाव अमर व्हावे, हीच आमची इच्छा. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. ही इच्छा तू आमची कशी पूर्ण करणार? ज्यावेळी माझं शिवमंदिर उभारले जाईल त्यावेळी तुमची दोघांची द्वारपाल स्थापना करण्यात येईल. हा धन्य झालो. हे भगवान, हे भगवंता, माझ्या वडिलांनी नाही म्हणलं माझं अनुभव आहे शिवमंदिर उभारण्याचा. त्याच्यासमोर काय ठेवले खंडाची समाधी बाग खंडाखंडा शिवाची द्वारपाल स्थापना कर. त्यानंतर त्या भागात शिवपिंडिकेची प्रतिष्ठापना कर. यात त्रिवेणी संगमाचे प्रमाणे दर्शन घे. त्या शिवभक्तीचे पुण्य गावे. मग देवा या क्षेत्राला शिवपिंडीला मोठ्या नावाने ओळखले जाईल. तिथे असे गणकृष्य करून त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली. म्हणून या तीर्थक्षेत्रात कुंडेश्वर तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाईल. मला लागो तुझा हे